हे आपला आयलार आहे. याच्यात आपण आपल्या सगळ्या वॅक्सिन ठेवतो. याच्यामध्ये जन्माला आल्यापासून तर बाळ आपलं जे 16 वर्षाचं कंप्लीट होतो, आपण बाळांना जे वॅक्सिन देत राहतो ते वॅक्सिन सगळं आपण याच्यामध्ये ठेवतो आहे. आयलार म्हणजे आयलारचा लॉंग फॉर्म आहे आईसलाईन रेफ्रिजरेटर. या आयलारमध्ये आपण अशा प्रकारे वॅक्सिन ठेवतो. खाली तळाशी आपण आईस पॅक ठेवतो. आईस पॅकच्या वरती ओरल पोलिओ म्हणजे OPO म्हणतो त्याला आपण. त्याच्यावरती आपण MR म्हणजे मिजल्स हे वॅक्सिन ठेवतो. त्याच्यावरती BCG ठेवतो. BCG आपण जन्मता बाळाला देऊ शकतो. जर जन्मता दिलं नाही तर आपण 1 वर्षाचं होईपर्यंत आपण BCG बाळाला देऊ शकतो. त्याच्यावरती आपण RVV म्हणजे रोटा व्हायरस हे झालं खालच्या कॅरेटमध्ये. त्याच्याच वरती दुसरं कॅरेट असतं, त्याच्यामध्ये आपण TD वॅक्सिन ठेवतो. TD हे आपण गरोदर मातेला आणि बाळांना 10 वर्षे पूर्ण झाल्यावर